गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिक मच्छिंदराज्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धा. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 33. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्दूत द्वारा कनक वर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्व कारणे हरिहरा शक्य एक तुझेची तरी आता कृपा करुणी ग्रंथ सुचवी सुधाळ रत्ने शुभ योगी श्राव्य भाषणी स्वीकार करी महाराजा. मागील अध्यायी मच्छिंद्र नंदन विक्रम देही संचरून गोरक्ष तीर्थ स्नाना कारणे धाडिले ते मच्छिंद्रे. यापरी गोरक्षनाथ मही भ्रमता नाना तीर्थ तो गोदा तटी अकस्मात येऊनिया पोहोचला. तो गोदा तटी भामानगर त्या अरण्यात गौरकुमार परम झाला क्षुधातूर जठरा नले करुनिया. ग्राम पाता तो अरण्यात उदक एक योजन न मिळे तेथ तया स्थानी क्षुधाक्रांत अनल जैसा पेटला. मार्गी चालता दिशा लक्षित तो शेत देखले अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियेला. तो कृषी वल माणिक नामी वय 10 वर्षे देहधर्मी मध्यान्ह समय साधुनी भोजनाते बैसला. पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा तो मुखी अर्पण. तो अकस्मात गौरनंदन आदेश शब्द गाजवी. तो माणिक कृषी शेती ऐकुनी आदेश तया प्रती योजिला कवळ ठेवूनी हाती. प्रेमे नमित तया ते म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आडरान. येरू म्हणे मी तपोधन क्षुधा नळी पेटलो परम झालो तृषाक्रांत म्हणून होऊनी आलो अतीत. तरी सन्निध अन्न असेल तुझे भिक्षा आम्हा उपावी. ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योगेंद्र मुनी निधान आहे मनोधर्मी. पात्र बाढीले भक्षावे मग तो उठून त्याची वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मृत्कुंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढारा. मग तो गोरक्ष तपोधन हस्तपाद प्रक्षाळून अन्न पात्र पुढे घेऊन जठरा होती घेतसे. पूर्ण झाल्या जठरा होती मग सहजची तुष्ट झाला चित्ती. की रुखा होता जलप्राप्ती वर्णाकार पावतसे. की दरिद्र्या प्रती देता धन मग का न पावे तुष्ट मन. की यथेच्छ मेळविता झाल्या कारण तोष शरीरी मिळवेना. त्यांना कृषी नरेंद्रोत्तमा घडून आले तुष्ट महिमा. मग प्रसन्न होऊनी चित्तद्रुमा वरद फळा दावी तो म्हणे कृषिका कवण काम मिळवला हो देहधर्मी. येरू ऐकुनी म्हणे स्वामी आता कासया पुसता हो. तरी महाराजा आटापाटी करावी प्रथम कार्यासाठी. कार्य झालिया व्यर्थ सावटी अन्यासी कासया शिणवावे. तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पाऊले. गोरक्ष म्हणे बोशी बोल सत्य असती तुझे बा. परी तुवा माते दिले अन्न तेणे मम चित्त झाले प्रसन्न. तरी तव देही किंचितपण सत्य असेल वद माते. जे जे कामना असेल तुते ती पूर्ण पावशी फळ सहिते. येरी ऐकुनी कृषी त्याचे ऐसे उत्तर देतसे म्हणे महाराजा महिपाठी तुम्ही हिंता भिकेसाठी ते तुम्ही मोह धरुणी पोटी. माते काय द्याल जी भणंगापाशी भणंग केला तो काय देऊनी तृप्त झाला. खडका उदक पाना बोला कदा काळी दिसेना. तुम्ही तेवी हिंता अन्नासाठी आम्हा काय देणार जेठी. नाथ म्हणे इच्छा तुष्टी आता तुझी करीन बा. येरी म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन. तरी आणिक तुझं कारण लागत असेल ते माग. नाथ म्हणे रे एकदान तुवा दिल्या झालो प्रसन्न. तरी काहीतरी मजपासून मागून घेई कृषीदाया. येरू म्हणे उगला आईस तुवा काय द्यावे आम्हास. तरी काही न मागू सुरस पंथ आपला क्रमिका. ऐसे बोलता माणिक नामी गोरक्ष विचारी आपले मनी. आडवंग असती कृषीधर्मी सदा विपिनी बैसुनिया. तरी हा माते म्हणतो माग परी त्याची हितार्थ करावा लागा.
ऐसे विचारुनी मनोवेगे तया लागी बोलत असे. म्हणे कृषीराया ऐक वचन तू आम्हासी म्हणशील देऊ देणे, तरी मागे सरस वचन निश्चय करुनी बोलावे. येरू म्हणे तापसा ऐक, माते दिसी महामूर्ख, तो देणार आपले आत्मसुख, तो मागे सरणार नाही की. अरे चंद्रासे शीतळपणी, तरी तो वर्षील दाहकपणी, परी तो ढळणार नाही प्राणी. मागे पाऊल कासया सविता राज तेजोब्दीती, तोही अंधकारी करील वस्ती, परी उदार तो औदार्या प्रती. मागे पाऊल सारीना मही गेलिया रसातळी, परी औदार्य प्राप्ती महाबळी. त्या कृपणत्व कदा काळी अंगा लागी स्पर्शेना, तरी कोणते मागणे तू ते मागुनी घेईन जे त्वरिते. मी बोलतो निश्चयाचे, निश्चय माझा पाही का. ऐशी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपल्या चित्ता, तरी मनाचे करणे मागू आता, कैसा सांभाळील पाहू तो. ऐसा विचार करुनी चित्ती म्हणे मज दावी का विपिनपती. जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा, काही एक इच्छिल तुझे मना ते तू न करणे हेची मागणे. इतके देऊनी तुष्टपण बोलवी का कृषी राजा, ऐशी वदता तयाची वाणी. अवश्य म्हणे कृषी कर्मी, हा धर्म आता आपले धर्मी, अर्क अवधी रक्षिंगा. ऐशी तैशी देऊनी भाक, तुष्ट केले शरीरास. असो गोरक्ष त्या विपिनास, सांडुनिया चालला. माणिक नामी कृषी शेतात, मुक्त करता झाला होत. येठणे बांधुनी समस्त, भार सका वाहत असे. वृषभा मागे दिघे लावून, मवळी घेत येठण उचलून. मनात म्हणे ग्रामासी जाऊन, क्षुधा बल घालवावे. इतकी मनी योजना होता स्मरण झाले गोरक्षनाथा. पुत्र कल्याण आणिता चित्ता, मनाचे करणे उल्लंघावे. मन इच्छित असे घरी जावया, तरी आपण न जावे तया ठाया. मग तेथेची उभा राहून या, गाढ निद्रा करीत असे. मवळी येठणाचा भार घेऊन उभा महीवर, नेत्र झाकुनी चिंतापर, हरिनाम योजित असे. मग इच्छी हालहू अंग, परी न हाले धडभाग. स्थिर होऊनी संचरले ओघ, वचनार्थ संपादी. तरु पर्ण जे येती उडून, तेची करत असे भक्षण. मनी येता साठवण, तेही त्याग पर्णीचे करीत असे. मग सहज स्थिती वायू लहर, अकस्मात येत असे मुखावर. तितकेची प्राशन आहार पर, अमल मन होत असे. तेणे कृश झाले शरीर, सकळ आटूनी गेले रुधिर. मास म्हणाया तेभर, स्वप्ना माझी दिसेना. त्वचा अस्थि झाल्या एक, उभा राहिला कष्टदायक. येरीकडे तपो बाळक, बद्रिका समीपातला. बद्री केदार नमुनी त्वरिता, पाहू चालला चौरंगी नाथ. तव गुहा गृही शरीरावरती, वाळवी वारुळ विराजले. मुखी तितकी नामावळी, आणि नेत्रचंद्री असे शिळाभारी. असे स्थित तया स्थळी गोरक्षनाथ प्रगटला. त्वरित द्वाराची शिळा काढून, पाहे तयाचे शरीरा कारणे. तो वारुळ गेले वेष्टून, सर्व अंगी तयाच्या. शिळा चंद्रीन हाले पाती, राम शब्दे वळगे उक्ती. ते पाहुण्या गोरक्षजती, परमचित्ती हळवळला. मग शरीराचे वारुळ काढून, पाहे तयाचे शरीरा कारण. तो हस्तपाद लवे करून, तपोबळे आले ते. मग सावध करुणी तयाचे म्हणे, पाहे मी आलो गोरक्षनाथ. शीघ्र कवळुनी तयाचा हस्त, बाह्यात्कारी आणले. मग कृपे करिता अवलोकन, शरीर शक्ती आली दारुण. मग उठुनी वंदी गोरक्ष चरण, म्हणे सनाथ झालो असे मी. या परिचयाची आलिंगुनी नाथ, म्हणे बा कैसा झाला चरितार्थ. येरी म्हणे मज माहित नाही चामुंडे विचारी. मग विचारुनी चामुंडेसी, वृत्तांत पुसे चरितार्थासी. येरू म्हणे आम्ही फळासी, देतो होतो महाराजा. परी चौरंगीन करुणी भक्षण, बैसला होता शिळा लक्षून. मग फळेची पर्वताप्रमाणे, गोरक्षाते दाविली. फळ नगा पाहुनी तपोजेठी, विस्मय करी आपल्या पोटी. म्हणे धन्यची तपोराहाटी, ब्रह्मांदिका अतर्क्य. परम चित्ती कृपा वेष्टुनी, मौळी ठेविला वरद पाणी. अनुग्रह चोज पुन्हा दावुनी,
ब्रह्म सनातन केला असे. पुढे चौरंगीची घेऊन बद्री केदारलया आणून जागृत करुनी उमारमण चौरंगी ते भेटविला. मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभ्यास. अस्त्र शस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ देवाते पाचारून तपोबळे केले सदन. मग सकळ देवते तुष्ट करून वरद प्रज्ञा आराधिले. सकळ देव वर देऊन पाते झाले आपले स्थान. येरीकडे बद्री केदार नमून चौरंगी सहज निघाला. त्वरे येऊने वैदर्भ देशात चौरंगी ते कौंडण्यपूर दावित. म्हणे बारे तव माता तात भेट घेई तयांची. भेटशी तरी कैसा त्याचे जगी जाऊनी अतिख्यात. हस्तपादांचे मुख मंडन निमित्त उत्तरा सूड घेईंजे. राय देखले तव हस्तपादांची परी धुसधुसी आहे मन मम मानसी. तरी आपला प्रताप संगम रायासी निर्दृष्टी दाविका. अवश्य म्हणे चौरंगीनाथ ब्रह्मची मुठी कवळुनी हस्त. रायाचे लक्ष्मी बागायित वातास्त्रासी सोडतसे. तव तेथीचे वनकर 601 वातचक्रे उडवून अंबर. दाविता झाला तयांसी पुन्हा वातास्त्र घेत काढून. तवते उतरती मही कारण किती पडले मूर्छना विष्टून. किती एक ग्रामी पळाले ते येऊनी राजांगणी. सांगते झाले विपरीत करणी कोणी केली न दिसे नयनी. आश्चर्य बहु होतसे. मग भृत्याचे पाचारून पुसुनीच्या ते वर्तमान. कोणी केले आला कोण शोधा लागी धाडीतसे. तो येरीकडे चौरंगी सहित पाणवती बैसला गोरक्षनाथ. हेर पाहुनी त्वरित रायापाशी पातले. म्हणती महाराजा पाणवथ्यासी बैसले आहेत दोन तापसी. तीव्र तेजी कानफाट वेशी विद्याण दिसताती. ऐसे कोणी राजेश्वर स्वमनी आपला करी विचार. आले असती गोरख मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने. तरी आता त्वरे करून तयाची जावे शरण. नातरी ग्रामासी पालथे करून प्रणाम प्रति हरतील. ऐसा विचार करुणी मानसी राव सामोर ये समारंभेसी. गजवाजी शिबिका रथांसी कटकास येतसे. ग्राम बाहेर कटक येता. गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा आपला प्रताप आता निर्दृष्टी दाविका. ऐशी एकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्मचिमुटी. वातास जळकुनी पोटी चमूवरी प्रेरितसे. मग ते वातास्त्राती तीक्ष्ण चमू सहराया दाविले गगन. रथ गजवादी शिबिकासन वातास्त्रे पाडिली. तेणे करुणी चमू समस्त गगनपंथे आरंभळत. म्हणती हे महाराजा नाथ शरणागत तारावे. सकळ स्तविती दीनवाणी ते शब्द ऐकोनी तपोज्ञानी. चौरंगीसी म्हणे घे उतरोनी समूह सहित रायाते. मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्र असे आड करीत. मग सकाळ आटून गेला वात चमू मिरवली नगमोळी. मग उभा करुणी आपला कर म्हणे उतरुनी यावे चमू समग्र. मग रायासह कटकभार उतरले तळवटी. मग समीप येता शशांगर चौरंगीसी बोलला गौरकुमार. हितयासी करुणी नमस्कार तुष्यशक्ती निर्विका. ऐसे ऐकता गुरुनंदन धावनी धरिले तात चरण. म्हणे महाराजा मी तव नंदन निर्दृष्टी देखे मग. ऐसे बोलता चौरंगीनाथ राये धावनी धरले हृदयात. मग परम प्रीती गोरक्षा ते चरणी भाव अर्पितसे. मग गोरक्षही धरुणी हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही. येरी म्हणे तुझ समान आई भेटले अनिऊन कायसे. या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास निर्माण करीत. चूर्ण करुणी महापर्वत अदृश्य पंथी निर्वितसे. या उपरी शशांगर गोरक्षासी म्हणे चतुर. आरोहण करुणी शिबिकेवर राजसदनी चलाजी. या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव गृहात. सापत न मातू श्रीचे पुढे मनात हस्तपाद छेदिले. मग मुळापासून सकाळ वृत्तांत राया लागी केला श्रुत. राव कोपोदहित उचंबला आगळा. सेवका लागी आज्ञा करीत ताडीत आण राणी येथ.
ते कुणी चौरंगीनाथ काय परी वदतसे. म्हणे ताता आपले वचन हेच शिक्षा आली घडून. यावरी ताता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा. तरी ऐसे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता. मग शिबिकासनी बैसवुनी सत्वता राजसदना पातले. राब जाता मंदिरात पादत्राण घेऊनी हातात ताडण करूनी पत्नी ते म्हणे जाई येतोनी. 12 संवत्सर पर्यंत त्वातप केले शुचिष्मंत. त्याचे फळ कुडे मत भ्रष्ट केले राज्यासी. ते पाहुनी गोरक्षनाथे राया संबोधुनी केला शांत. 1 मास राहिला तेथ शशांगर भक्तीने. या परी गोरक्ष जाते समयी वंशवेष्टी मोह प्रवाही. प्रसाद देऊनी राजदेही वीर्यपावान पैकेला. म्हणे कामिनी करुणी दुसरी भोगी वंशलतेची लहरी. ऐसे सांगुनी शशांगरी चौरंगी सह चालला. मार्गी चालता मुक्काम पाते झाले प्रयागस्थान. स्नान करुणी उत्तमोत्तम शिवालयी पातले. येताची करुणी शिवदर्शन मग शिवदारे बोलुनी वचन. गुरु कलेवरा ते वर्तमान ते लागी पुसतसे. तवती होणी भयभीत बोलती झाली तात्रे घेत. शरीरे करुणी थरथरा कंपित पायावरी लोटली. म्हणे महाराजा गुरुनाथा राजभाजा रेवती कांता. तिने माते भ्रष्टवुनी चित्ता पुसूनी घेतले होते की. या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी. परी नेणो भय वाटे मनी कलेवर पहा निर्दृष्टी. स्त्री जाती बोलती एक परी करणी करती आणिक. मज वाटत असे ती चाळक समक्ष दृष्टी पहावे. ऐसी ऐकून तिची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी. मग एकांत गुहा सदनी विदारुनी पाहत असे. तवते मोकळे गुहागार आत नाही कलेवर. मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर शोक सिंधू चंबळे. तवतो म्हणे महाराजा प्रतापवंता सोडूनी दिधली माझी ममता. आता येथे गुरुनाथा कवणे ठाई पाहू मी. ऐसे म्हणून आरंभळत धरणी प्रति शरीर टाकीचा. तवती शैवदारा मोह स्थित होऊनी त्याचे बोलतसे. म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणे जाऊनी सत्वरी. पुसुनी येते मच्छिंद्र शरीरी वृत्तांत कैसा झाला तो. ऐसे बोलुनी गोरक्षाते शैवदारा अंतपुरात शीघ्र जाऊनी रेवती ते राज नेमाने नमियेले. तवती पाहुनी शैव कामिनी म्हणे का आलीस व माय बहिणी. येरी म्हणे अंतःकरणे आठव माते झाला असे. म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्षे आली भरून. तुम्हा लागी सांगितली कोण राजभागी विचारा. ऐसी ऐकतात येची वाणी एकांताचे राजपत्नी. म्हणे माय वो अंतःकरणी चिंता सोडी सकती. अगे तुझ विरहित त्याची दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी. वाटले गे रती रती मासी सकळ विपिना माझारी. त्यासही लोटते बहुत दिवस अस्ति मासांचा झाला नाश. जीव जंतू खाऊनी त्यास विष्टा मृत्तिका झाली असे. तरी या कार्याचा सकळ तरू समूळी उपटीला बिदांकुरू. आता चिंतेचे फळ अपारू कोठोनी दृष्टी पडेल. ऐसे बोलता राजांगना चित्ते व्यापली शैवांगना. म्हणे नेणो पुढल्या कर्मा कैसे घडून येईल. परी आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षास. जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल. ऐसा विचार करुणी चित्ती पुनश्च आली शिवालया प्रती. जे वदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले. सांगता ऐकले नाथे परम पेटला क्रोधान राते. म्हणे शिक्षा करावी राजभाजेथे दुःखार्णवी बुडवुनिया. ऐसा विचार घटित मनी परी पुन्हा करीत विवेक बंधन. रेवती माता मद कारण मच्छिंद्र नाथे लागत असे. जरी अवज्ञा करून जंतूचे झाले भक्षण. तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्र शरीरी ठेवावे. न द्यावे तिसी शिक्षे कारण. ते नाश न पावे निश्चय पूर्ण. कोणेतरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. मग बोलावून चौरंगीते म्हणे बारक्षी शरीराते. मी देहासी सांडुनी त्रिभुवनाते. कलेवर शोधार्थ जातो की. परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र घाता. तैशीच वैवटेल माझी अर्था म्हणून सावध असावे.
ऐसे सांगून चौरंगीते प्रवेश करी गृहाते प्राणसान शरीराते भ्रमण करी दश दिशा सकल शोधिला जंबूद्वीप सरितार्णवी सकलाप ग्राम कानन सप्तदीप रती रती शोधिले परी जीव जंतूची देहस्थिती होऊन शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणेतरी छाया लागून मच्छिंद्र देह असेल अतळ वितळ सुत पाताळ सप्तही पाताळस्थळ पिंड ब्रह्मांड शोधुनी सकळ स्वर्गावरी चालले स्वरलोक भुवरलोक तपोलोक आर्यमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारा गणादी अनेक शोधुनिया पाहिले एक मेरू स्वर्ग पाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करुणी संचार गुरु शरीर शोधिले उपरी पाहुनी वैकुंठ समस्त त्वरे पातला कैलासा प्रत तो होताची प्रवेश शिवगणात गुंढाळुनी पाहतसे तो शिवगणीच्या मुंडा समुदयाचा अस्तित्वचा मास देखे समस्त त्यावरी वीरभद्र सर्व गणात गरजो निया सांगतसे म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र शवाते करा रक्षण त्याचा शिष्य गौरनंदन कोणे रूप येईल की ऐशी ऐकून त्याची वार्ता गोरक्ष तेथुनी झाला निघता तो येरीकडे चौरंगी नाथा काय सुचले होते की गोरक्ष शवाजवळ बैसून आणिक सकळ अस्त्र व्यापून जेथे लाग न लागे देवा कारण ब्रह्मादिका करुनिया ऐसे शस्त्र व्याप्त तैशातुनी निघुनी गौरसुत गुप्तवेशे शरीरात येऊनिया प्रवेशला प्रवेशताची अकस्मात उठून बैसला गौरसुत मार्ग पाहुनी गुहागृहात बाहेर आले उभयता मग सिद्ध करुणी भस्म जोळी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेणे काळी अर्कावरी सोडले गोरक्षमुखीचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता ती स्वतंत्र माथा उचलिता अंबर पात्र भरोनिया निघाले 1.25 लक्ष योजन मिती स्वर्गी उंच झाले गभस्ती त्याहुनी माथा द्विगुण पर्वती अंबराते मिरवला मित्र मार्गिचा धरुणी रोक आकाश स्तंभ झाला एक तेणे करुणी स्पंदनी अर्क मार्गावरी अडखळला चक्रपदा चालावया वाट न मिळे पाहुनी सुभट मज सज्ज करुणी गांडीव चिमुटी योजिता झाला महाराजा तीव्र शरी वज्रास्त्र योजुनी सोडी प्रविष्ट मित्र तेणे करुणी पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारी आपले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप दोहिता आडमार्गी झाले असे ऐसे पाहता अर्क अंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग स्पंदनासह महीवरी येऊनिया प्रगटला येता देखती अर्कराज काय करती हो विजयध्वज चंद्रास्त्राचे पेरुनी बीज कोटी चंद्र निर्मिले तेणे करुणी शीत प्रवाही मिरवती झाली मही मग तो सकळ दाह स्वभावी बांधू न शके अर्काचा ऐसी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्क शरणी लागती या परिभावी स्थिती सांगून बोलता झाला जग लोचन बारे तुझ सुख संबंध कोण दर्शवी का वाचेसी येरू म्हणती महाराजा आम्ही उदेलो एक कागा मच्छिंद्र देह तेज पुंजा शिवगणे हरियेला तरी आपण जाऊनी तेथे सुनीती सांगावी वीरभद्राचे की मच्छिंद्र देह महिते पाठवूनी द्यावा की परी या कार्या बहुधा नीती सांगुनी जरी ना ये ऐकती मग मागुनी बोलावुनी घेऊ या क्षिती युद्धा लागे मिसळाया ऐसी परवी महापरवी आमची जाऊन करावी शिष्टाई इतका उपकार मच्छिंद्र देही आम्हासी सहाय्य मिळवावे ऐसे बोलता गोरक्षनाथा आदित्यावश्य त्याते म्हणता मग त्या क्षणी कैलासा प्रता त्वरित जाऊनी पोचला गणे पाहुनी अर्क येता सहज पाया लागे विजयध्वज म्हणत असे येणे महाराज कवण्या अर्थी झाले असे आदित्य म्हणे ऐके वचन गोरक्ष शिष्टाई साधन करुणी पातलो तुझ कारण मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता चित्त जावे परमहिता महिषी पाठवी मच्छिंद्र देही देह आता
तुष्ट करी गोरक्षा तुवा तुष्ट केल्या त्यास नाथ पंते वाढेल प्रीत ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलत असे हे महाराजा ऐक वचन आम्हासे दुःख दिसले मच्छिंद्राने तरी आता गेलिया प्राण महीन दाऊ शवाते जरी गोरक्ष झुंजेल आम्हाते तरी सिद्ध होऊ युद्धाते गोरक्ष जिंकुनी समरंगणाते मच्छिंद्रा सम करुनी ठेवू उपरी बोले नारायण मच्छिंद्र दुःख दिसले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पळून कवणा ठाया गेलासे आता अवचट घडले ऐसे म्हणून प्रौढ झाला मानसे परी मच्छिंद्र जैसा तैसाची गोरक्ष प्रताप बळी असे की तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघे असती प्रताप अर्क ते कोपल्या सक धाक कृतांता समयोजिती येरू म्हणती असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्रास यावरी बोले राजस आवडेल तसे करावे परी एक आणिक वचन तुम्ही उतरामही कारण स्वर्गी करता कंदन शिवलोकात पावेल ते म्हणशी की याची काय कारण तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करतील क्षणार्धे परी ते पाहुनी येथील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते भव भवानी अतिप्रीती करीती गोरक्ष मच्छिंद्राप्रती पहा शरीरज सवे चामुंडा हाती कैलासा ते पाठविले तरी आता शिवा न कळता मानेल तैसे करावे चित्ता ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वा परी मानिले मग वीरभद्र म्हणे सर्व गणांशी तुम्ही युद्धा जावे सर्व महिषी दुःख लागता काही रणासी मीही येतो मागून मग अष्टभैरव गण अवश्य म्हणून करती गमन विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादी उतरले 72 कोटी 84 लक्ष येताची देखे नाथ गोरक्ष मग चौरंगीचे बोले प्रत्यक्ष सावध होई ममवत्सा असो शिवगण येताची मही लोटले झाले शस्त्रप्रवाही ते गोरक्षे पाहुनी त्या समयी वज्रास्त्र निर्मियेले वज्रास्त्र पातले लव न लागता सहस्र वेळा भवते फिरता तेणे शिवगणाते शहर समस्त अंगी लिप्त न होती ते पाहुण्या सकळ शिवगण योजिती अपार अस्त्रा कारण तितुक्याही अस्त्रा उभयजन लक्ष धरुनी उडविती अग्नि अस्त्र धूमास्त्र तयावरी प्रेरिती वातास्त्र वातास्त्रावरी उर्गास्त्र प्रेरित झाले शिवगण काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र तया माझी दानवास्त्र प्रळय करी आगळा ते पाहुनी गोरक्षनाथा प्रेरिता झाला जलदास्त्र तया मागे पर्वतास्त्र लागोपाठ करीत असे तया मागे खगेंद्रास्त्र जया मागे संजीवनी अस्त्र मग प्रेरी इंद्रास्त्र ते जाऊनिया झगटले विभक्तास्त्र देवास्त्र कठीण तीही झगडती त्वरे करुण ऐसे अस्त्र परिपूर्ण गणास्त्र ते भंगिती त्यात काय करी चौरंगी नाथ हळूची मोहनास्त्र प्रेरित ते संचरुनी गण हृदयात मग मिरवत पिसाटपणे सर्वाही नाही देहभान तेणे न कळे आलो कोण कार्या लागून पिशाच वृत्ती भ्रमत रानोरान व्यर्थ फिरते जाहले त्यात आणि चौरंगीनाथ प्रेरी प्रळय काळीचा वात तेणे गण समस्त वायुचक्री पडियेले तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित युद्धा लागी आला त्वरित परी शिवगण पाहुनी अव्यवस्थित परम चित्ती शोभला मग गांडीवाते टणत्कारोनी बाण योजिले अपार गुणी कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिन्ही विविध बाणी सोडितसे जैसा प्रळय काळीचा वडवा नळ तो यत्ने न पावे कदा शीतळ कन्याय शिवबाळ कोपानळी वेचिला ते पाहुनी चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित त्वरित तेळे कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होऊनी पडियेले यावरी दुसरे चौरंगीनाथ दशा सूर्यास्त्र प्रेरित ते पाहुण्या नाभिसुत झळझळोनी पळतसे चित्ती म्हणे नो हे बर्वे वेद हरतील आता सर्व शंखासूर प्रतापार्णव पुन्हा उदय झाला असे ऐसा विचार करुनी मनी ब्रह्मास जळले अदृश्यपणी पुढे कामही अस्त्र चौरंगी मुनी प्रेरित झाला लावला आहे ते पाहुनी कार्तिकास्त्र पळुनी लपवी मुखपात्र
परी चौरंगीचे पांच जन्यास प्रया लागी मिळवले ते पाहून या भद्रजाती मत्स्या परम निगोती तेने करुणी तदस्त्र शांती अदृश्य मिळवले परी परम कोपोनी तपोबाळ तीव्रास्त्र योजले तत्काळ संजीवनी योजनी सबळ सकळ दानवा उठविले ते दानव म्हणाल कोण कोण त्रिपुर सुंदराक्ष माली मल मृदू मान्या महिषासुर जालंधर प्राज्ञा काय यवन अदबक हिरण्याक्ष हिरण्यकश्यप सहित मुचकुंद बळी वक्रदंत रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यात सिंहनाद भागवती ऐसे सब राक्षस उठता विमानयानी सुरवर असता अति भय मानुनी चित्ता विमानाते पळविती कैसे युद्ध कैसे पाहणे पळती शूर भयभीत होऊन 33 कोटी देवता कारण चिंता अपार व्यापली म्हणती रावणे बंदी घातले दैवे दाशरथी रामे सोडिले आता सैन्य भोगुनी आले दुःख अपार येदवा ऐसे होनी भयभीत कंपे व्यापिले ते समस्त जाऊनी वैकुंठात निवेदिती श्रीगंगा मग तो दयाळ चक्रपाणी ऐसी ऐकुनी सुरवर वाणी म्हणे भोगा परतुनी अवतार दीक्षे कारणे मग तो परम दत्कुनी चित्ती शिव पाचारीला सुरवरा हाती भयसोनी स्वसंगती विचित्र करणी निरोपिली म्हणे गोरक्षे केले अनुचित उठले दानव समस्त आता दानव तरी रसा तळा प्रत मही सक ये नेतील की एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी कल्पवरी अवतार जेठी धरून या भिडलो तरी आता कैसे करावे निवटीतील कैलासा सक दानव आहा मूर्ख तो वीरभद्र राव व्यर्थ मिळवला मग सोडून वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी म्हणती बा विपरीत महिसी पुत्रा हे काय मांडिले अरे एका एक राक्षसा लागी आम्ही शमलो बहुप्रसंगी अवतार घेऊन नाना रंगी हनन केले तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवा कारण येरी म्हणे गुरु शवा आणून द्यावे आधी बदलागी मग शिवे बोलावणी चामुंडेसी मच्छिंद्र शवा ते आणविली मैसे म्हणे बाघे आणि राक्षसांची शांत दृष्टी दावी का यावरी गोरक्ष म्हणे त्या ते दानव नोहेत अस्त्र व्यक्त संजीवनी प्रयोग देहस्थित दानव उदया पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजारण कंदन नासरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते यावरी बोले भालदृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परीनाथा राक्षस बेटी दुःख देतील माते एक मधुदैत्य माजला तेने पळविले रानोराने आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखा पाठविले ऐसे दुःख सांगा एकिती तरी आता कृपामूर्ती वेगी निवटी राक्षसाप्रती पुत्र मोह सांडिला ऐसे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुणी झुंजत धनुष्यबाण कवळून या परी तो प्रतापी भद्र जाती एकटा झुंजतो सर्वांप्रती नाना शस्त्र अस्त्राकृती निवारित बलिष्ठ ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळी माजले चंदन येरीकडे शिव विष्णूंनी स्तुती तुष्टविला गोरक्ष तुष्ट होता गोरक्षजती वाताकर्षण अल्पयुक्ती ब्रह्मचिमुटी रण कंदनाप्रती फेकून या देतसे तेने दानव वीरभद्रासहित मही पाडिले निचेष्टित श्वासोश्वास कोंडुनी समस्त प्राणरहित झाले ते सबळ अस्त्रे वाताकर्षण ठाऊक नव्हती देव दानवा कारण परिनाथ पंथी ती येऊन प्रसन्न झाली कृपेने असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्ष जल्पुनी अग्निअस्त्र सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेचले अतिमोहाने ते पुढले अध्यायी सकळ कथन श्रोती यांनी ऐकावे परम साधन योजुनी चित्ती पाठ थापटुनी वक्त्यांप्रती भला भला म्हणून युक्ती श्रोते करती तत्कृपे परम अवधाना योजुनी चित्त वक्ता हला धुंडी सुत नरहरी मालू नाम जात
संत सेवे अनुसरला स्वस्ति स्त्री ग्रंथ भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव किमयागार सदा परिशुद्ध भविष्यतुर त्रयस्त्रिंशतीत्माध्याय गौड़ः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु त्रयस्त्रिंशतीत्माध्याय समाप्त अध्याय 33 ओवैत 31 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ बत्तीसार त्रयस्त्रिंशतीत्माध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अड़वंग कानिप मच्छिंद्राद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन।